नमस्कार सगळ्यांना. आजच्या रेसिपीमध्ये मी दम बिर्याणी बनवणार आहे, तर आपण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर एक रिक्वेस्ट आहे आपल्याला, आपल्याकडे जर इयरफोन असेल तर इयरफोन लावून घ्या, कारण की बॅकग्राऊंडला एक म्युझिक चालू होणार आहे ती, आणि माझी रेसिपी तुमचं आज मन जिंकून घेणार आहे. तर सर्वात आधी आपण चिकन घेऊन, मी हाफ KG चिकन घेतलं आणि त्याच्यात मसाले ॲड करून घ्यायचे. तर मसाले ॲड करून झाल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट मी घेतलं. त्याच्यानंतर जे आपले मसाले आहेत ते ॲड करून घ्यायचे. मसाले ॲड करून झाल्यानंतर मी अमूलचं दही घेतलं. हे आंबट नसतं, तर मी अर्धा कप दही घेणार आहे. तर दही टाकून झाल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत. चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण अर्ध्या तासासाठी मॅगिनेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर हे मॅगिनेट होईपर्यंत आपण आता जो बिर्याणीसाठी ग्रेव्ही असते, जो मसाला असतो तो रेडी करून घेणार आहोत. तर भांडं घ्यायचं आहे, त्याच्यात मी 2 आणि अर्धा चमचा तेल घेतला. ते गरम झाल्यानंतर आपला जो खडा मसाला आहे तो टाकून घेणार आहोत. तो रेडी झाल्यानंतर आपण कांदा टाकून घ्यायचा. कांदे मी 4 घेतले. तर कांद्याला लाल कलर येईल तोपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तर आपला आता कांदा टाकून झालेला आहे, तर आपण आता चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. तर कांद्याचा हळूहळू कलर चेंज व्हायला लागला आहे आणि आपण तिखट थोडं घेणार आहोत. तर मी 2 मिरची घेतले. तर मी हे मिरचींचे ठेचा बनवून घेतला आहे. त्याच्यानंतर आपण सुरुवातीलाच मॅगिनेट होण्यासाठी जे चिकन ठेवलेलं होतं त्याच्यातच आपण मसाले पूर्ण ॲड केलेले होते. तर फोडणीवर आपण थोडेसेच मसाले ॲड करून घेणार आहोत. तर मसाले टाकून झाल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. तर बघा, कांद्याला छान कलर आलेला आहे आणि आता आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. तर मी 3 टोमॅटो घेतले आणि छोटे साईजमध्ये कट करून घेतले. ते लवकर शिजायला पाहिजे, त्यासाठी छोटे साईजमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे. तर कांदाही चांगला परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या टेस्टप्रमाणे त्याच्यात नमक टाकून घ्यायचं आहे. नमक टाकून झाल्यानंतर ते परतून घ्यायचे चांगल्या प्रकारे. तर चांगलं परतून झालेलं आहे. तर आपण आता 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. तर आपला टोमॅटो शिजून रेडी झालेला आहे आणि जो मसाला आहे त्याला चांगला कलर आलेला आहे. तर बघा, आपली ही जी ग्रेव्ही आहे, मसाला आहे, तो रेडी झालेला आहे. चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर आपण जे चिकन ठेवलेलं होतं मॅगिनेटसाठी ते आपण आता ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत. तर आपलं चिकन रेडी झालेलं आहे. तर आता आपण टाकून घेऊ. आपलं चिकन ॲड झाल्यानंतर आपण परत चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं परतून झाल्यानंतर आपण त्याला शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. चिकन रेडी होईपर्यंत आपण आता जे बासमती राईस आहे, बिर्याणी राईस, ते आपण शिजवून रेडी करणार आहोत. तर आपण अर्ध्या किलोपेक्षा जास्त तांदूळ घेतलेत, म्हणजे 600 ग्रॅम. तर जो गरम पाणी आहे तो गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात राईस टाकून घेणार आहोत.
आणि राईस टाकून झाल्यानंतर फक्त आपण एक उकळी येईपर्यंत हे शिजवून घ्यायचेत, मध्ये हाफ बॉईल करून घ्यायचे. बघा आपले जे राईस आहे ते रेडी झालेले आहे आणि आता आपण चिकनही हाफ रेडी झालेलं आहे. तर आपण आता टाकून घेणार आहोत त्याच्यात. तर बघा आपलं जे राईस आहे ते ॲड होऊन झालेलं आहे. तर आपण आता ह्याच्यात थोडंसं कलर ॲड करणार आहोत. तर मी रेड कलर घेतलं आणि ग्रीन घेतलं. हे ऑप्शनल आहे, तुम्ही घेतलं किंवा नाही घेतलं तरी चालेल. तर आपण आता दम देण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर मी पूर्ण पॅक करून घेतो आहे दम देण्यासाठी. आणि आता एकदम स्लो फ्लेममध्ये आपण गॅस ठेवणार आहोत. तर फायनली आपली जी बिर्याणी आहे ती रेडी झालेली आहे. तर आपण आता बघूया कशी झालेली आहे ते. एकदम छान कलर आलेला आहे आपल्या बिर्याणीला. तर आपण बघू शकता आपली बिर्याणी एकदम छान झालेली आहे आणि कलरही एकच नंबर आलेला आहे. तर मी आता टेस्ट करून बघतो. तोपर्यंत तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपल्याला ही आजची रेसिपी कशी वाटली. तर टेस्ट ही एक नंबर आलेला आहे. तर आता फटाफट सबस्क्राईब करा. थँक्यू.